इकडे विकास कामं करताना आपल्याकडे अधिकाऱ्यांचे नियोजन किती भोंगळ असते याचा प्रत्यय नागपूरमध्ये आला। 1 वर्षाच्या आधी तयार केलेले सिमेंटचे रोड ओव्हरब्रिजच्या कामासाठी पूर्णतः खोदून काढण्यात आले। नागपूरच्या वर्धमान नगर ते कळमना या मार्केटला जोडण्यासाठी चिखली लेआउट या परिसरामध्ये हा ओव्हरब्रिज तयार करण्यात येतोय। मात्र स्थानिकांना कोणती कल्पना न देता, विश्वासात न घेता, मागणी नसताना देखील एकाएक सिमेंटच्या रोडचं खोदकाम सुरू करण्यात आलंय। त्यासोबतच वेळेवरती डिझाईन चेंज करून ओव्हरब्रिजला मंजुरी दिल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे। आढावा घेतलाय तुषार कोहळेनं। विकास आणि अंधाधुंद विकास यामधला फरक तुम्हाला बघायचा असेल तर नागपूरच्या कळमना भागामध्ये चिखली लेआउटमध्ये विकास कामं सुरू आहेत त्यावरून तुम्हाला लक्षात येईल। इथे नवीन सिमेंट रोडला कशा प्रकारे उखडण्यात आलेलं आहे हे इथे दृश्यावरून तुमच्या लक्षात येतं। इथे एक ओव्हरब्रिज बनत आहे। MRIDC महारेल इथे ओव्हरब्रिजचं काम करत आहे। मात्र त्या ओव्हरब्रिजच्या कामासाठी नवीन 1.5 वर्ष आधी बनलेला सिमेंट रोड पूर्णतः उखडण्यात आलेला आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांचा, उद्योजकांचा संताप देखील आहे की एकतर ओव्हरब्रिज नसताना ते ओव्हरब्रिजची गरज नसताना ते ओव्हरब्रिज तयार करण्यात येत आहे आणि त्यासाठी नवीन कोरा सीमेंट रोड देखिल उखड़ण्यात आलेला है। ओवरब्रिज काय के लिए बना रहे हैं, कुछ आइडिया है आपको? ये ऑलरेडी ब्रिज के 3 साइड इन्होंने रोड बनाया हुआ है। ये चौथा रोड जो छोटा है साइज़ में, यहाँ पे भी ये लोग ब्रिज का एक लेग बना रहे हैं जिसकी बिल्कुल ज़रूरत नहीं है। छोटा रोड 30 फुट होने के बाद भी यहाँ पे स्लोप उतार रहे हैं, ये बरोबर नहीं है। वो तो एक बार एक्सीडेंट हुआ तब जाके इन्होंने ये बैकफिलिंग किया, नहीं तो बहुत परेशानी थी। अब हमारा बिल कैसे बनेगा? ठेकेदार उल्टा बोल रहा, बोले हमारा बिल कैसे बनेगा, तुम काम रुकवाओगे तो, ऐसे जवाब दे रहे। तर महत्त्वाचा विषय आहे की विकास हा सर्वांना हवा असतो, विकासाचा विरोध नाही। मात्र विकास करताना जे 1 वर्ष आधी विकास कामं केले त्याची कशी नासधूस होते ते या घटनेतनं, या उदाहरणातनं आपल्याला कळतं। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।